आज 7 फेब्रुवारी ग्रामीण भागाचा कणा म्हणून ओळख असलेल्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीच्या मतदानाचा दिवस। रांजणगाव कारेगाव या जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार ज्योती मानसिंग पाचुंदकर यांनी अष्टविनायकातील एक असलेल्या महागणपतीचे पती मानसिंग पाचुंदकर यांच्या समवेत दर्शन घेतलंय। घरातील देवघरातील देवतांचे दर्शन घेऊन ज्येष्ठांचे आशीर्वाद आणि शुभेच्छा घेतल्यात। यावेळी परिवारातील सदस्यांनी त्यांना औक्षण करत विजयी भव अशा शुभेच्छा दिल्या। यावेळी स्वर्गीय अजितदादा पवार आणि नामदार दिलीपराव वळसे पाटील यांनी केलेल्या विकास कामांच्या जोरावर मतदार राजा आमच्या तिन्ही उमेदवारांना मोठ्या मताधिक्याने विजयी करेल असा विश्वास आंबेगाव शिरूर राष्ट्रवादी काँग्रेस तालुका अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी व्यक्त केलाय। पाहुयात। भैया, अनेक दिवस प्रचार केल्यानंतर खरं तर आजचा मतदानाचा दिवस आहे, काय भावना व्यक्त करा आजच्या दिवशी? नमस्कार। खरं तर आज लोकशाहीचा उत्सव म्हणून आज आमच्या रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटामध्ये सर्व माझे मतदार बंधू भगिनी साजरा करणार आहे। गेली अनेक वर्षाची आमची या निवडणुकीचे स्वप्न खऱ्या अर्थानं आज या ठिकाणी पूर्ण होणार आहे आणि गेले अनेक दिवस माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी माझ्यावरती जो विश्वास ठेवून अनेक प्रकारचे कष्ट त्या ठिकाणी घेतले। खरं तर त्याला सीमा नाहीये आणि माझ्या वडीलधारी माझे मार्गदर्शक असतील, माझ्या बरोबरचे माझे वयाचे माझे सगळे बंधू असतील, माझ्यापेक्षा वयाने लहान असणारे माझे सगळे सहकारी असतील, यांनी जे अनेक दिवस कष्ट केलेले आहेत त्या कष्टाला आज 100% यश आल्याशिवाय राहणार नाही याची मला खात्री आहे। भैया, खरं तर जिल्हा परिषद पंचायत समिती ग्रामीण भागाचा कणा म्हणून ओळखले जाते। या दिवशी मतदान करणं किती महत्त्वाचं आहे, मतदारांना काय अपील कराल? मी मगाशी बोलल्याप्रमाणे लोकशाहीचा हा उत्सव आहे, त्यामुळं जिल्हा परिषद आणि पंचायत समिती हे ग्रामीण भागाचा विकासाचा कणा समजला जातो। त्यामुळं माझी सर्व मतदार बंधू भगिनींना नम्र विनंती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये मतदानाला बाहेर पडून सगळ्यांनी मोठ्या प्रमाणात मतदान करावं आणि राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने अजितदादांचे शेवटचे शिलेदार म्हणून नामदार वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली जे 3 उमेदवार निवडणूक लढत आहेत, ज्योती असेल, महेश बाप्पू असतील किंवा निर्मला असेल, या तिघांचं चिन्ह घड्याळ आहे। सगळ्यांनी घड्याळासमोरचं बटन दाबून या तिघांनाही मतरूपी आशीर्वाद द्यावे अशी मी या ठिकाणी विनंती करतो। अजितदादांनी दिलेले शेवटचे शिलेदार 20 तारखेला उमेदवारी दाखल केला होता, त्याच्यानंतर 27 तारखेला दुर्दैवी घटना घडली, दादांचं निधन झालं। आजच्या दिवशी तुम्ही मतदानाला निघालायत, काय नेमक्या दादांच्या प्रतिभावना? खरं तर दादांच्या प्रति आज भावना व्यक्त करत असताना मन भरून या ठिकाणी येत आहे की जी आम्ही स्वप्न मनामध्ये बाळगली होती ती स्वप्न आमची सगळ्यांची अधुरी राहिलेली आहे। परंतु दादांचं जे शेवटचं स्वप्न होतं की बाबा पुणे जिल्हा परिषद ही राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या ताब्यात यावी, त्यासाठी आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सगळ्या सहकाऱ्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीची मेहनत घेतलेली आहे। त्यामुळं दादांच्या माध्यमातून वळसे पाटील साहेबांच्या नेतृत्वाखाली या परिसरामध्ये जो मोठ्या प्रमाणामध्ये विकास केलेला आहे, त्यामुळे या परिसरातली रांजणगाव कारेगाव जिल्हा परिषद गटातली जनता ही 100% विकासाच्या पाठीमागे उभी राहील याची खात्री मला या ठिकाणी आहे। कोणी अजितदादांचे शेवटचे शिलेदार म्हणून खरं तर दादाने तुमच्याकडे जबाबदारी दिली होती। आजचा मतदानाचा दिवस आहे, 9 तारखेला निकालाचा दिवस आहे, काय विश्वास वाटतो विजयाचा? नमस्कार। 100% विजयाचा विश्वास वाटतोय, अधिकमध्ये अधिक्याने विजयाचा विश्वास वाटतोय। आमच्या सगळ्या भगिनींनी, बंधूंनी आणि बाकीच्या ज्येष्ठांनी म्हणताल किंवा घरच्यांनी जे पण काही कष्ट घेतलेले त्या कष्टाचं नक्कीच चीज होईल असं वाटतंय। मतदार राजावरती पूर्ण विश्वास आहे आणि त्यांचे मतदाररूपी आशीर्वाद नक्कीच आम्हाला तिघांना मिळतील याची 100% गॅरंटी आहे आणि आम्ही तिन्ही उमेदवार मोठ्या मताधिक्याने निवडून येऊ याचा पूर्ण विश्वास वाटतो।